स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या गुरु समर्थ या चॅनलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याचा आधी स्वामींचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका। नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, बाळा हा सुंदर संदेश मी तुझ्यासाठी फक्त घेऊन आलो आहे। बाळा आता सर्व चिंता विसर, कारण हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकल्यानंतर तुझ्या सर्व दुःख चिंता आता सुखात नाही बदलल्या तर सांग। इथून पुढे तुझे सुखाचे दिवस चालू होणार आहे। फक्त हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे। बाळा, जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते, काही मार्ग सुचत नाही, मनात नाही ते विचार येतात, खूप काही नकारात्मक विचार येतात, तेव्हा मनाला एक समज द्यायची की हीच तर आपल्या जीवनातील प्रवासाची सुरुवात आहे। कारण सुरुवात तर कठीण असणारच, पण शेवट गोड असणार, कारण स्वामींच्या कृपेने स्वामींवरती विश्वास ठेवून आपण एके पाहून पुढे टाकत गेले पाहिजे। प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामीवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही तुझ्या खूप सर्व परीक्षा घेतो आणि त्या परीक्षांमध्ये तू किती खरा उतरतो हेच तर मी बघत असतो। तुझी शेवटपर्यंत धडपड, तुझा शेवटपर्यंतचा संघर्ष आणि तुझी यशाकडे जाणारी वाटचाल, सर्व काही मी पाहत असतो। पण माझे तुझ्यावरती भरभरून आशीर्वाद आहेत, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे। म्हणून बाळा, तू जेवढे मागितले नाहीस तेही तुला शेवटी सर्व काही मिळते। फक्त धीर धर, संयम ठेव आणि त्या गोष्टींसाठी तू तयार रहा। तुला शेवटी यश मिळणारच, हाच विश्वास खंबीरपणे माझ्यावरती ठेवून पुढे चाल। तुझ्या वाटेमध्ये कितीही काटे येऊ दे, त्याकडे दुर्लक्ष कर आणि निरंतर तुझी प्रामाणिकपणे वाट चालत रहा। आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण संघर्ष मात्र तुलाच करावा लागेल बाळा। हे सुंदर मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐक, या मार्गदर्शनातूनच तुला तुझ्या आयुष्यामध्ये नवी वाटचाल करता येईल। तुम्ही हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकत नाही, म्हणून बाळा तुम्हाला तुमच्या खूप काही गोष्टींचा उलगडा होत नाही, तुम्हाला काही गोष्टी समजत नाहीत, म्हणून तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात तुझ्या प्रगतीपथावर आहे। तुला मिळणारे यश जवळच आहे, फक्त तुला गरज आहे प्रामाणिक प्रयत्नांची, सकारात्मक विचारांची आणि निर्भीडपणे आपला प्रवास चालण्याची। बाळा, या सुंदर मार्गदर्शनाद्वारे आम्ही तुम्हाला भरभर आशीर्वाद देतो आणि आमचे प्रेम सुद्धा मिळते आणि माझी तुम्हाला खंबीर साथ आहे। मी तुला तुझ्या संकटात तुझा हात कधीही सोडणार नाही, तुला कधीही एकटे पडू देणार नाही। बाळा, हे मार्गदर्शन नाही तर तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक दुःखात तुला नवीन वाटचाल मिळण्यासाठी हे मार्गदर्शन आहे। हे मार्गदर्शन तुला शेवटपर्यंत ऐकलं तरच तुला याचे फळ मिळेल, याचा उलगडा होईल आणि तुला तुझ्या आयुष्यात काय करायचे आहे याचे उत्तर मिळेल। फक्त हे शांतपणे ऐक प्रेमळ स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपल्या पाठीशी आपले स्वामी उभे आहेत, आपली माऊली उभी आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात आपलं कोणीही कधीही वाईट करू शकणार नाही। हा भक्कम विश्वास आपल्या आईवर ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय आई, होय स्वामी टाईप करा।
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा हे सुंदर मार्गदर्शन. फक्त ऐकून तू विचार करत बसू नकोस. त्या विचारांबरोबर कृतीची जोड सुद्धा तुला देता आली पाहिजे. कृती केलीस तर तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला मिळणार आहे. कारण जेवढे कष्ट करशील तेवढे यश तुझेच आहे. रडत बसू नकोस. आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे. बाळा दुखी होऊ नकोस. दुखी ते होतील ज्यांनी तुला दुखात लोटले आहे. खंबीरपणे उभा रहा. खचून जाऊ नको. खचतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत तुझे पाय खेचले आहेत. चिंता करू नकोस. आता सर्वांचा हिशेब होणार आहे. सर्वांच्या कर्मांचा हिशेब ज्याचा त्याला मिळणार आहे. फक्त बाळा तू तुझे कर्म चांगले ठेव. फक्त धीर धर, संयम ठेव. पण तुझ्या तोंडून मात्र कधीही कोणाचाही अपमान होऊ देऊ नको. कधीही कोणाला अपशब्द काढू नको. सर्वांशी चांगले रहा. बाळा आम्ही आहोत ना. आम्ही सर्व बघत आहोत. आमचा आशीर्वाद, आमचे प्रेम नेहमी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आता आपण बघणार आहोत स्वामींनी आपल्या भक्तासाठी लिहिलेले एक पत्र. भक्तांनो, स्वामी महाराज सांगतात, हे माझ्या प्रिय भक्ता, ज्यावेळेस तू सकाळी उठलास व मी तुझ्या अंथरुणापाशी उभा होतो, मला वाटलं होतं की तू माझ्याकडे बघशील, माझ्याकडे बघशील. पण तू तसं काहीही केलं नाही. तू माझ्याशी काहीही बोलला नाही किंवा माझ्याकडे पाहिलेही नाही. तुझ्या आयुष्यात काही झालेल्या घटना आहे, त्याविषयी तू माझ्याशी काही बोलला सुद्धा नाही. मला वाटत होतं तुझ्या आयुष्यात जे काही घटना घडल्या आहेत त्या तू माझ्याशी बोलावं. तुझं मन तू हलकं करावं. तुझं टेन्शन तू कमी करावं. तू लगबगीने आंघोळ केली. तुझं सर्व आवरलं आणि चहा पिला, पेपर वाचला आणि कपडे घालून डबा घेऊन तसेच ऑफिसला गेलास. माझ्याकडे तू नुसतं पाहिले देखील नाही. मला वाटत होतं तू घरातून बाहेर पडण्याच्या आधी माझ्याकडे येशील, मला बघशील, मला नमस्कार करशील. पण असं तू काहीही केलं नाही. का रे बाळा, तू माझ्यावर काही रुसला आहेस का? ऑफिसला जाताना ट्रेन पकडली. वाटलं आता तरी मनातल्या मनात तरी माझ्याशी काहीतरी बोलशील, पण तुझा पेपर वाचून झाला. तू मोबाईलवरती गेम खेळत बसला होता. मी मात्र तिथेच उभा होतो. मी तुला सांगणार होतो की दिवसभरातील काही वेळ माझ्यासोबत घालून पहा. तुझी कामे आणखीन चांगली होतील. तुझे जी काही चिंता आहे ती नक्कीच कमी होईल. अगर तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर स्वामी मला माफ करा अशी कमेंट करा. आणि स्वामीवरती तुम्हाला विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पण तू माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्याशी बोललाही नाही. रागावलास का रे माझ्यावर? माझ्याशी बोलत का नाही? एक क्षण असा आला होता की तू ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. जवळजवळ 15 मिनिटे तू एकटा होता. त्यावेळी सुद्धा तू माझ्याशी बोललाही नाही. माझी आठवण नाही काढली. नाही दुपारच्या जेवणाच्या वेळेला तू इकडे तिकडे पाहत होता. वाटलं माझी आठवण काढशील, माझ्याशी काहीतरी बोलशील, मला नैवेद्य तरी देशील. पण तू तसं काहीही केलं नाही. आजच्या पूर्ण दिवसात खूप वेळ वाचला होता. या वेळेत आपलं काहीही बोलणं झालं नाही. मला वाटत होतं काहीतरी आपलं बोलणं होईल, पण तसं काही झालं नाही. तू घरी आला, जेवण सुद्धा झालं. म्हणलं आता मोकळा वेळ आहे, आता तरी बोलशील. पण नाही, तू नंतर टीव्ही लावून बसला. मग तू आपल्या बायको मुलांबरोबर शुभरात्री म्हणला आणि मी तुझ्या बाजूलाच होतो आणि तू झोपून गेला.
माझ्याशी बोलला नाही. मला वाटलं होतं की आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोडासा बोलावं माझ्याशी. असं मला वाटत होतं. माझ्याकडून काहीतरी मार्गदर्शन घ्यावं. तुला तुझ्या जी काही भूमिका आहे त्याबद्दल मला तू विचारावं. पण तू काही केलं नाही. तू तुझ्या कामात व्यस्त झाला. पण तुला वेळच नाही मिळाला. मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो की कधी तू माझ्यासाठी वेळ काढशील आणि माझ्याशी बोलशील. मी खूप प्रेम करतो रे तुझ्यावर. रोज वाटतं मला की कधीतरी तू माझ्याशी बोलशील. तुझ्या जीवनात काहीतरी मला स्थान देशील. मी तुझ्या आई बापा सारखाच आहे रे. मला पण तुझ्या बोलण्याची आशा असते. मी तुझ्याकडे लक्ष लावून बसलेला असतो. चांगल्या घटना घडत आहे त्याबद्दल धन्यवाद म्हणशील. पण तू केव्हा येतो माझ्याकडे जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवे असते. नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोस तू आणि तुझं लक्ष दुसरीकडे किंवा दुसऱ्या गोष्टींकडे असते आणि मला पूर्णपणे विसरून जातो. पण कधीतरी मला धन्यवाद म्हणत जा. ठीक आहे, काही हरकत नाही. मला विश्वास आहे तू पुन्हा बोलशील माझ्याशी. आज नाही तर उद्या तरी. नक्की काहीतरी बोलशील. तुला उद्या तरी माझी आठवण नक्कीच येईल. जेव्हा तुला काहीतरी संकट येईल तेव्हा तू माझ्याच पशी येणार आहेस रे. पण मला असं वाटतं तू फक्त माझ्याकडे संकटात येता. जेव्हा तुझ्या काही सुखी आनंदाचे क्षण असतील तेव्हा त्या क्षणामध्ये तू माझी आठवण काढत जा रे. माझ्या आशा तुझ्याकडून असतात रे. पण त्याही तू पूर्ण करू शकत नाही का? मित्रांनो, या पत्रातून आपल्याला असं समजलं असेल की आपले स्वामी हे भक्तांनी भुकेलेले आहेत. अगर तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर होय स्वामी अशी कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामीवरती तुम्हाला विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी यांनी जो उद्देश केला त्या स्वामींनी सांगितले होते की माझी अन्य भावाने तुम्ही सेवा करा. मी तुमच्या योग्य स्थान स्वतःसाठी ठेवत आहे. एक निष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात ना त्यांच्या पाठीशी मी कायम उभा असतो. मला तुमचा फक्त 2 मिनिटे देत जा. मी कायम तुमच्या सोबत आहे. मला पण वाटतं मी तुमच्याशी बोलावं आणि तुम्ही माझ्याशी बोलावं. तुमचे दुःख आणि तुमचे सुख माझ्याशी तुम्ही शेअर करावं. स्वामी महाराजांचे छोटेसे पत्र तुम्हाला कसे वाटले आणि स्वामींच्या पत्राला एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आहे. आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील, तुमचा अनादर करतील, तुमच्याशी वाईट वागतील. ते जे करतात ते देवाला पाहून घेऊ द्या. तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार बनू नका, कारण द्वेष तुम्हालाही नष्ट करेल. स्वामी म्हणतात मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहे. तुम्ही खूप संकटातून गेले आहात. आताही संकटांचा सामना करत आहात. आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेल. हार मानण्याची गरज नाही. जो माझे अन्य भावाने भक्ती करतो, माझे स्मरण करतो, त्याच्या जीवनाचे भार आम्ही स्वतः उचलतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. या महिन्यांमध्ये तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही आयुष्यात
स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेले असतात. ज्यांच्या हिम्मत आहे त्यांनाच ह्या जगात किंमत आहे. खूप जण म्हणतात, माझा आयुष्य खराब चाललेला आहे, माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. पण आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी एक एक करून आपण काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्य चांगल्या गोष्टींसाठी जागा निर्माण होईल. पूर्ण विचार करून पहा. जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे, भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. सगळं जवळ असून सुद्धा मुघल हरत होते आणि काही जवळ नसताना सुद्धा मराठी जिंकत होते. याचं कारण म्हणजे मुघल लढत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी. म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका तर आयुष्यात काहीतरी करून दाखवा. जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने नाच गाणी सादर केलेले आहेत, पण एकमेव राजा असा झाला त्या राजाच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही. कारण परस्त्रीला मातेसमान मान्य ही शिकवण राजमाता जिजाऊने शिवबांना दिली होती. तुम्हीही सर्व पुरुषांनी जिजाऊ माताची ही शिकवण अंगीकारली पाहिजे. तेव्हा आपल्या राजा शिवबा आणि आपल्या स्वामींना आपल्या बालकांचा आनंद होईल. तुम्ही सहमत असाल तर सर्व माझ्या बंधू पुरुषांनी होय, मी यापुढे स्त्रियांचा आदर करेल असे टाईप करा आणि सर्व स्त्रियांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वामींचा जयघोष करायला विसरू नका. पुण्याचे भागीदार व्हाल. कोणत्याही संकटाला घाबरू नका, कारण कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हे विजय ठरवतो, पण संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास ठरवतो. काही वेळा आयुष्यात त्रास होणे गरजेचे असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपण चांगलं वागणं कोठे थांबवायचं हे कळण्यासाठी. जेथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तेथे आपल्या मागे असणारी गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात. म्हणून गुण असे ठेवा की तुमच्या मागे सुद्धा तुमची प्रशंसा झाली पाहिजे. तुमचा पुढचा प्लान कधीही गावभर सांगत बसू नका, कारण तोंड बंद ठेवलेला मासा कधीही गळाला अटकत नाही. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे. शब्द मोफत असतात, पण त्यांचा वापर अवलंबून असतो की त्याची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल. जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे अशी समजण्याची चूक करू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो हे विसरू नका. लोकांना जास्त हुशार बनविण्याच्या भानगडीत पडू नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हालाच बेड्यात काढता येईल. समुद्राला गर्भ होता की तो सर्व काही बुडवू शकतो, तितक्यात एक तेलाचा थेंब येतो आणि सहज त्यावर तरंगून जातो. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला जीवनाचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करायचा असतं, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणार असतो. अडचणी कितीही येऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे वादळात दिवे लावायचे स्वप्न पहा. मी तुम्हाला नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही. मागता सगळं मिळते, फक्त योग्य वेळ यावी लागते. यासाठी धीर धरा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत कर्तव्य करावे, मग व्हायचे ते होऊ द्यावे. जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही, पण त्यापैकी 25% दुःखच बाहेरून येते. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्या-माऱ्या, दारिद्र्य इत्यादींचे दुःख बाहेरून येते, पण 75% आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते. आपले शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणार नाही. देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो.
तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकणे हा मनाचा स्वभावधर्म असल्याने ज्याला ते चिकते त्याचे गुणधर्म अंगीकारते. भक्ताचे मन भगवंताला चिकते म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊच शकत नाही. ज्याचे मन देहाला चिकते त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, शांत आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पात असतो. कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही. आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात, प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखे व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असे म्हणण्यासारखे आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना. ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे, कुठे काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. 313 देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावे. स्वामी आज तुम्हाला म्हणता येत. या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. डोकं शांत ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐक, भाग्यवान ठरशील. तुम्ही ज्या गोष्टीसाठी तरसत होता, ज्याच्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करत होता, ते आता लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमचे पुढील अश्रू आनंद अश्रू असणार आहे. थोडा धीर धरा. तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. सुख समृद्धी ऐश्वर्य तुमच्या दिशेने येत आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्याचे काम तुमच्याकडून घडेल. तुम्ही खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेत आणि तुमच्या प्रयत्नांना कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, एकदा एक माणूस स्वामींसमोर उभा होता. हताश होऊन हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला. तो म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही. प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत. असेचे दिवे मंद आहेत. स्वामी परत म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव्य आहे जिथे आशेचे किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे. तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो. शांतपणे हस्त स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खालीन पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो रोज,
त्याला पाणी देत विश्वास असतो. तुझं रोप जन्म घेण्यावर, बाळ झोपते कुशीत आईच्या कुशीत विश्वास असतो त्याचा, तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो रात्री, डोळे मिटतो विश्वास असतो. तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर, आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखी घेऊन, विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागो मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्या असा क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल, म्हणून सगळे रस्ते बंद होतील. तेव्हा फक्त विश्वास ठेव, जेथे संपते मर्यादा तुझी, तेथून साथ देतो मी. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर. होय, स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकेच माणसे सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारे असतात. जो व्यक्ती कायम दुखाचे रडगाणं गात राहतो, त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत आपली इच्छा मिळून राहतो, त्याला स्वामी कृपेचे सुख प्राप्त होते. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता, असं म्हणायची प्रथा आहे. जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कद्र करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो, आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक उदाहरणे ठीक होत असते. म्हणूनच शब्दाला धार नको, आधार हवा. जीवनात आपण खूप वेळा पडतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत कितीही वाईट घडलेले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात, माझ्या प्रतिमेतून उत्पन्न झाले आहात. ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे, आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एक प्रत्येकाला वाटतं, अडचणी सर्वांना येतात. गोंधळात सारेच अडकतात, स्वतःला एकटेही सारे समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांनाच असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी, साथ देणारी व्यक्ती हवी असते. आणि माहीत आहे आपल्याला, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्की येते. आयुष्याच्या एका वळणावर आपल्यालाही जिवलग व्यक्ती नक्कीच भेटते, आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपले स्वामी महाराज आहे. भक्तांनो, स्वामी म्हणतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका. एक फूल उमलला नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत तुमच्या सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही स्वामींच्या ह्या वाक्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कडू गोळी कधीही चावत नाही, तर ती गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश आणि धोका यासारख्या कटू गोष्टी सरळ मिळाव्यात, त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी दुःखी होईल. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही.
तुझे दुःखही कायमस्वरूपी नसणार आहे. लवकरच तुमचे दुःख, संकटे आणि वेदना सुखात बदलणार आहे. माझे देवदूत तुझ्या मदतीसाठी मी पाठवणार आहे. ते तुला कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच मदतीला धावून येतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा. काही चुकीचे काम तुमच्याकडून घडले असेल तर त्या चिंतेत अटकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर लक्ष द्या. सर्व काही ठीक होईल. जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरीही शांती आणि आनंद त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही. चांगला काळ त्याचाच असतो जो कुणाचाही वाईट विचार करत नाही. आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करत असतो. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्याचे काम तुमच्याकडून घडेल. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होईल. केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो. आणि या भावनेलाच प्रार्थना असे म्हणतात. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्राद्ध ह्या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. अन्न म्हणजे देव आहे म्हणून अन्नाचा कधी अपमान करू नका. अनेक गोष्टीवर प्रेम करा, मग तुम्हाला परमेश्वर समजेल. अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वराची प्रार्थनाही केलीच पाहिजे. अनुभवानी एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका पुन्हा शोधत बसू नका. नियती बघून घेईल. हिशोब तुम्ही करत बसू नका. काही जिंकणं बाकी आहे. काही हरण बाकी आहे. आयुष्याचा अजून पूर्ण सार बाकी आहे. आपण चालतो आहोत आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत. अजून पूर्ण पुस्तक बाकी आहे. भक्तांनो, स्वामी म्हणतात, अरे बाबा, प्रकृतीच्या खेळामध्ये कबड्डी कबड्डी म्हणून आक्रमण करताना समोर उभा असलेल्या त्या 6 जणांना केवळ स्पर्श करून मागे वळायचं असतं. त्यांना पकडायला जायचं नाही. कारण तू जर का त्यांना पकडायला गेलास तर तेच तुला पकडतील. आणि त्यांनी एकदा का तुला पकडलं की जीवनभर तुझी सुटका होत नाही. आणि मग काय होतं? कबड्डी कबड्डी म्हणत आक्रमण करताना श्वास कोंडून तेथेच अडकून राहतो. म्हणून जीवनामध्ये अत्यंत सावध असावं. प्रकृतीच्या खेळामध्ये सहभागी होताना आत्मतत्वाची जाण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कधी कधी भक्तांना असं वाटतं की अरे स्वामी माझ्या मनासारखं करत नाही. स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करत नाही. असं होतं अनेक वेळा. मात्र स्वामी काय करतात? भक्ताच्या मनातल्या इच्छा ते जाणतात. आणि त्याच्या जे कल्याणासाठी आहे ते निश्चितपणे ते करतात. आणि ज्यामध्ये भक्ताचा हित नाही, भक्ताचं अहित आहे, अशा गोष्टी ते कधीच भक्ताला देत नाही. आणि म्हणून अनेक वेळा असं होतं, अरे काय मी स्वामी चरणावर माझा भक्तिभाव अर्पण करतो. माझ्याकडून स्वामींची सेवा घडते, मात्र माझ्या मनासारखं घडतच नाही आहे. अशावेळी आपण आपल्या मनाला सांगावं, अरे माझ्या मनासारखं जरी नाही घडलं तरी स्वामी माझी सेवा स्वीकारत आहे आणि ते जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील, माझ्या चांगल्यासाठीच करतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलतात, मुळे नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिले आहे, निराश होऊ नकोस. कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. वेळ खूप उशिरा येते
जेव्हा आपण तिची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होत असतो. वेळ खूप कमी असतो जेव्हा आपण आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी राहा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, अशक्य असं काहीच नसतं. मनात आले तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. दुःख कोणाला नाही आहे. श्रीराम नाही वनवास भोगाव लागला होताच ना. माता सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो, तसंच दुःखामागे सुख हे असते. ते दिसायला मात्र थोडा उशीर लागतो. एवढेच, पण उशिरा मिळालेले फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल, देव तुम्हाला कधीही एकटे टाकणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू दे. ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या गुरु समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर नक्की गुरु समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि व्हिडिओ 10 लोकांपर्यंत शेअर करा.